मी आता आलेलो आहे घाटकोपर एन विभागामधील प्रभाग क्रमांक 123 मध्ये. अत्यंत दाट वस्ती असलेला हा विभाग आहे. डोंगर विभाग आहे. या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत इथं. आणि इथं महत्वाचं म्हणजे ह्या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात संरक्षण भिंत आहे. या संरक्षण भिंताची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. इथं आपण बघितलं की इथं स्थानिक आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाला तक्रार केलेली आहे. प्रशासनामध्ये त्याचे लोकप्रतिनिधी आहे, आमदार असतील, खासदार असतील, माजी नगर, प्रत्येकाला तक्रार केलेली आहे. आपण बघितलं, आपण आता जनकल्याण सोसायटीमध्ये गेलेलो आहे, श्री हनुमान सोसायटीमध्ये आपण गेलेलो आहे, श्री साई समर्थ सोमेश्वर सोसायटीमध्ये गेलो आहे. ह्या इकडचे जे भिंती आहेत केव्हाही पडतील, कडे गेलेले आहेत. जर मोठा पाऊस आला, अगोदर तर येऊन गेला, आणि असा जर मोठा जर अचानकपणे पाऊस आला तर केव्हाही निष्पाप जीवाचे बळी जातील. हे जे स्थानिक नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत, केव्हाही भीती वाटते. कधी जर पाऊस पडला, कधी जर भिंत आली तर अनेक निष्पाप जीवाचे पाळ होतील. आता बोलायचं असं आहे की आपला हा जो वार्ड आहे 123 हा 75% डोंगराळ भाग आहे. आणि डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात संरक्षण भिंतीची गरज आहे. आता आपण बघत असणार, आपण ज्याही काही भिंती बघितल्या, मग ते जनकल्याण सोसायटीचे असो किंवा इथे श्री साई कृपा गृहनिर्माण संस्था सोमेश्वर नगरची असो किंवा श्री हनुमान कृपाची असो, तर ह्या सगळ्या भिंती कधी बांधलेल्या गेल्या आहेत? 2003-2002 मध्ये. त्यानंतर इथल्या स्थानिक रहिवाशांनी भरपूर प्रयत्न केले, सगळीकडे पत्र व्यवहार केलेला आहे. या लोकांनी स्थानिक जनप्रतिनिधींना पत्र दिलाय, आमदारांना दिलाय, खासदारांना दिलाय, आणि त्या विचारांना रात्रीची झोप लागत नाही. कारण आता हे सगळे परिस्थिती विकट आहे. संरक्षण भिंती पडल्या तर लोकांची मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊ शकते. आणि माझ्या माहितीप्रमाणे ह्या ज्या भिंती आपण बघितल्या त्या भिंतींचं काम पास सुद्धा झालेलं आहे आणि याचं बिल सुद्धा पास झालेलं आहे. तर आता हा मोठा एक भ्रष्टाचाराचा विषय आहे. माझी अशी मागणी आहे की याच्याबद्दल SIT स्थापन करून या प्रकरणामध्ये जे दोषी अधिकारी असतील, मग ते एलवाडचे जेही असो, तेही असो, जे कोणी असतील याच्या मागे किंवा जनप्रतिनिधी असतील, तर याची चौकशी झाली पाहिजे. आणि रीतसर त्या लोकांवरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांना निलंबित सुद्धा केला पाहिजे. कारण हे प्रकरण खूप धोकादायक आहे. आज एवढी लोक जीव मुठीत घेऊन, आणि बिचारे त्यांना पावसामध्ये रात्रीची झोप येत नाही की कधी काय होणार, कधी आमच्यावरती दगड पडला, कधी भिंत पडली तर त्यांचे काय हाल होतील. मग ते दुर्घटना झाल्यानंतर आपण त्याची ब्रेकिंग न्यूज लावू आणि लोकांनी जे मेले त्यांच्याकडे येऊन आपण शोकसंवेदना देऊ, पण हे याच्यावरती उपाय नाही. कारण या नागरिकांना चांगली मूलभूत यांचे जे अधिकार आहेत, यांचा जगण्याचा जो अधिकार आहे तो सुरक्षित ठेवण्याचा आपला संकल्प असला पाहिजे. परिस्थिती श्री साईकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था सोमेश्वर नगर इथे ही संरक्षण भिंत नसीम खान साहेब आमदार जेव्हा होते 2002 मध्ये ती बांधलेली संरक्षण भिंत आहे. पण आज तिची दुरावस्था एवढी झालेली आहे, बिकट आहे की ती कधीही पडू शकते ह्या पावसातून, आणि म्हणजे दुर्घटना होऊ शकते. आणि दुर्घटना अशी होईल की ती खालची जी चाल आहे त्याच्यावर नुकसान भरपूर होईल, हानी भरपूर होऊ शकते, जीवितहानी तर होण्याची शक्यता आहे. आम्ही वारंवार खासदार, आमदार यांना पत्रव्यवहार केलेले आहे, तरी पण त्याच्यावर काय दखल घेत नाही. आणि स्थानिक लेवललाही आम्ही प्रत्येक प्रतिनिधी आहे त्यांनाही सांगितलेले आहे की या पाहणी करून बघा संरक्षण भिंतीची, की दुर्घटना होऊ शकते कधी या पावसातून. आणि त्यासाठी आम्ही जे माजी खासदार होते कोटक साहेब त्यांना आम्ही पण पत्रव्यवहार दिलेला आहे. तिथून पण आमचं काम हे झालेलं नाहीये, पण तरी पण आता आम्ही परत त्या संरक्षण भिंतीसाठी आम्ही हे करतोय पाहणी, किंवा आम्हाला ही भिंत नवीन करण्यात यावी यासाठी आम्ही परत पत्रव्यवहार करतोय. तरी आपल्या या न्यूजच्या प्रतिनिधीतून आमच्याला एवढीच विनंती आहे की ही संरक्षण भिंत व्हावी, हे गटार नाले व्हावे, पायवाटा आहेत त्याही दुरावस्था झालेली आहे, त्या पण झाल्या पाहिजेत, यासाठी एवढी विनंती आहे. अजून असं पडले तर आम्हाला खूप धोका आहे. आम्ही रात्र झोपत नाही. पाऊस एवढा येतो की जेणेकरून ती वरून जी भिंत ही दिसते तुम्हाला, ही जर पडली तर आमच्या 4 घरांना नुकसान आहे त्याचं, आणि जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात तुम्ही महापालिकेत किंवा प्रशासनाला, स्थानिक लोकप्रतिनिधींना तक्रार केलेली का? हो, केलेली आहे. महापालिकेत एनवॉर्डला तकलीफ कंप्लेंट केली आहे. 22 जून 2024 पासून आपण यांच्या मागे लागलेलो आहोत. आज 2025 आला, मे महिन्याची आज 28-29 तारीख आहे.
अजून पण मला हेच सांगितलं जाते की आम्ही ते करू, आम्ही त्याची दखल अंदाजे घेऊ आणि ते काम लवकरात लवकर करू. पण ते अजून एकही त्यांचा अधिकारी इथे आलेला नाहीये. ना किंवा एनवॉर्ड मधून कोण आलंय, ना बीएमसी मधून, ना आमदार साहेबांच्या ऑफिस मधून सुद्धा एकही अधिकारी इथे दखल घ्यायला आलेला नाहीये. आता परवाच्या दिवशी एवढा पाऊस झाला तेव्हा पण आम्ही रात्रभर झोपलो नाही का, कारण की काही झालं तर आम्हाला भीती वाटते आता. आणि ह्याचं उद्या जर इकडे काही जीवनाचा जिम्मेदार कोण असणार, स्थानिक आमदार का एनवॉर्ड का म्हाडा का पीडब्ल्यूडी, ह्याचं पण उत्तर आम्हाला लवकरात लवकर कळवा आणि लवकरात लवकर भिंतीचं संरक्षण काम करून आम्हाला द्यावे, ही नम्र विनंती. कुठली सोसायटी तुमची? श्री हनुमान सोसायटी. आता इथे आम्ही मतलब मैं यहाँ पे विक्रोली पार्क साइड से बोल रहा हूँ, जन कल्याण सोसाइटी. यहाँ हम लोग 4 साल से दीवार की परिस्थिति खराब होते जा रही है दिन पे दिन. हम लोग लेटर डाला है, राम कदम को भी डाला है लेटर, और यहाँ पे भी स्नेहल मोरे मैडम को भी डाला है, सबको लेटर डाला है. मगर आ रहे हैं, मतलब वो बोल रहे हैं कि हो जाएगा, मगर हुआ नहीं. और कैसा है कि ये दीवार की वजह से यहाँ पे पूरा गिरने जैसा परिस्थिति हो गया है. ये 2011 में दीवार बना हुआ था. हम लोग राम कदम के पास 3 से 4 बार जा चुके हैं, 2 बार लेटर भी डाला है, वो लेटर का कॉपी भी मेरे पास है. और मतलब अभी तक कुछ इस पे कुछ ये इंक्वायरी हुआ, कुछ भी नहीं हुआ. वो खाली बोलते हो जाएगा, 6 महीने बाद हो जाएगा, 3 महीने बाद हो जाएगा, ये खाली बोलते जा रहे, बाकी कुछ हुआ नहीं है. तो बाकी वहाँ पे हम लोग सब कार्यक्रम भी करते हैं आसपास में, मगर उसके लिए खतरा बढ़ते जा रहा है. वो डेली वहाँ पे पत्थर वित्थर दीवाली वगैरह सब निकल के गिर चुका है. हम लोग खुद जाके, अगर ज्यादा हो जाता तो हम लोग खुद जाके रेती सीमेंट मंगा के आसपास से ही हम लोग खुद जाके पैसा डाल के बना के लेते हैं. मगर कितनी बार बनाने का हो, एक बार झटका गिरा तो पूरा दीवार बाहर से है, पूरा इनको भी खतरा है, और हम लोग को आने जाने का रास्ता वो एक ही है, उनको उसको भी खतरा है. तो हम लोग कितनी बार और किसके पास जाने का, अभी सबके पास तो जा चुके हैं हम लोग. आप क्या बोलिए? जय कल्याण सोसाइटी से बोल रहा हूँ. हम लोग का इतना खतरा है कि हम लोग इतना 3-3, 4-4 बार इधर उधर लेटर डालते हैं, लेकिन हम लोग का कुछ सुनाई आते हैं, देर तक के चला जाते हैं, फिर दोबारा नहीं आते हैं. इसका कारण क्या है, इसका उपाय करो. हम लोग के रात में नींद नहीं आती है टेंशन के मारे. तब आप लोग के छोड़ के किधर हम लोग जाएगा, कुछ तो सुनाई होना चाहिए. आपने बीएमसी में गए थे, बीएमसी के ऑफिसर महापालिका में कुछ आए थे? हाँ जाते हैं. मेरा लड़का तो आता था, कितन लेटर डालता है, कितना इधर जब तक रहता है तो उधर इधर भाग दौड़ करते रहता है. हाँ हो जाएगा, लेकिन होता नहीं है कुछ. इतना खतरा पाया कि रात का नींद नहीं आती है. प्रशासनाला विनंती आहे, लवकरात लवकर ही भिंत बनवून द्यावी. मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.